पनलुंकड कन्या स्कूलच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये सर्व 8वीतील विद्यार्थिनींचं स्वागत. विद्यार्थिनींनो, आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वीचं सायन्स. हा व्हिडिओ इयत्ता 8वी सेमी आणि मराठी मीडियमसाठी दोघांसाठी उपयुक्त आहे. चला तर मग आपण आपल्या फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया. आपलं पहिलं प्रकरण आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे. लिव्हिंग वर्ड सजीवसृष्टी व क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स सजीवांचे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. मायक्रोब्स म्हणजे काय? स्मॉल अँड स्मॉल ऑर्गॅनिझम्स म्हणजेच मायक्रोब्स. त्याला आपण सहज भाषेमध्ये सोप्यामध्ये मायक्रोब्स असे म्हणतो. जगातील सर्वात सूक्ष्म ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रोब्स. ठीक आहे. चला तर मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. ठीक आहे विद्यार्थ्यांना, आपण 7वीमध्ये हा टॉपिक थोड्याफार प्रमाणे शिकलेलो आहोत. त्याच्यातली थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊया. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव द अडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिक रिजन, फूड इंजेक्शन डिपेंड्स एक्सेट्रा. मागील लेक्चरात आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण व संरक्षण या विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांचे अनुकूलन किंवा वर्गीकरण झालेलं दिसतं. बघितलं असेल विद्यार्थ्यांना, काही ठिकाणी जसं वाळवंट असेल तर त्या ठिकाणी उंटच असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशानुसार किंवा वेगवेगळ्या अन्नग्रहणानुसार किंवा त्याचा डिफेन्सिव्ह संरक्षणासाठी वेगवेगळे आवरणे त्याच्यावर दिसतात. म्हणजे सजीवांचे विभाजन हे त्याच्या राहणीमानावरून किंवा त्याच्या ठराविक प्रदेशावरून किंवा अन्न राहणीमान किंवा त्याचं अन्नावर सुद्धा त्याची विभाजन झालेलं दिसतं. ठीक. व्हेन अडॅप्टिंग द मेनी डिफरन्स आर द ऑब्झर्व इन दिस ऑर्गॅनिझम ऑफ सम स्पेसिस टू. मग अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. ठीक आहे. आपण बायोडायव्हर्सिटी क्लासिफिकेशन बघताना लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगळे प्राणी आणि वेगळे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये एकाच जातीच्या सजीवांचे विविध बदल आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल टायगर किंवा कॅट या दोघी सेम दिसतात, पण दोघांमध्ये लिव्हिंग पॉलिसी किंवा जगण्याची जी थीम आहे ती वेगवेगळी आपल्याला दिसते. ओके. पुढचे बघू. अकॉर्डिंग टू द 2011 अराउंड द 87 million species of living organism are found on the earth including land and sea. मग 2011 मध्ये या प्राण्यांचे वर्गीकरण किंवा जनगणना किंवा गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यामधील सर्व सजीव मिळून 87 म्हणजे 87 दशलक्ष जाती आपल्याला यामध्ये पाहायला मिळाल्यात. आपल्या संपूर्ण जगामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये आपण ऑब्झर्व केलं की 2011 मध्ये तो सर्वे झाला, तर त्याच्यामध्ये 87 मिलियन स्पेसिस 87 स्पेसिसच्या जाती आपल्याला मध्ये बघायला, लिव्हिंग सजीव आपल्याला बघायला मिळालेत. आणि त्यांची जमीन आणि पाणी, काही जमिनीवर असतात तर काही पाण्यामध्ये असतात, असे 87 बिलियन प्राण्यांची जाती, सजीवांची जाती आपल्याला बघायला मिळाल्यात. मग त्यांचं डिवायडेशन करणं हे गरजेचं होतं. मग तेव्हा to study such as the vast number, it was the essential to divide them into the groups. So groups and subgroups were created considering the similarities and difference among the living organism. मग एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी करणं खूप गरजेचं होतं. अशी गरज भासली तेव्हा सजीवांचं गरज भासली. मग ते गरज त्या प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी त्याचे ग्रुप्स अँड सब ग्रुप्समध्ये डिवायडेशन झालं. ते ग्रुप आणि सब ग्रुप कसं डिवाइड झालं, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी अँड डिफरन्स याचा क्रायटेरिया ठेवून प्राण्यांचं विभाजन करण्यात आलं. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ दिस डिव्हिजन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड द सब ग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सजीवांची गट आणि उपगट बनवण्याच्या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे आपण म्हणतो. जे सजीव असतील त्या सजीवांचे ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये डिवायडेशन करणं त्याला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. आता हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कोणी डिस्कवर केलं, तर हे रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅकर्स यांनी 92 to 1980 मध्ये
हे त्यांनी काम केलं. ठीक आहे. ही वॉज द अमेरिकन इकोलॉजिस्ट इन 1969. ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू द 5 ग्रुप्स. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर्स यांनी 1920मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1980पर्यंत त्यांचा मृत्यू झाला. हे अमेरिकन परिस्थिती तज्ज्ञ होते, इकोलॉजिस्ट होते. त्यांनी इसवी सन 1969मध्ये सजीवांचे 5 ग्रुप्समध्ये डिवायडेशन केलं. किती ग्रुपमध्ये केलं? 5 ग्रुप्समध्ये. आता 5 ग्रुप कोणते डिवाइड केले ते आपण बघूया. दिस क्लासिफिकेशन ऑफ व्हिटाकर्स कन्सिडर फॉलोइंग द क्रायटेरिया. काही नियमानुसार किंवा काही निकषानुसार त्यांनी विचारात घेतले की सजीवांच्या कुठल्या 5 ग्रुपमध्ये डिवायडेशन करू शकतो. तर बघूया ते ग्रुप कोणते. फर्स्ट, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर्स. फर्स्ट ग्रुपमध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये प्युकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिकमध्ये ग्रुपमध्ये डिवायडेशन करतात. म्हणजेच एक आदिकेंद्रिकीय किंवा दृश्यकेंद्रिकीयमध्ये ते कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर असू शकतं. सेकंड, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. त्याच्यामध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय असे ग्रुप केले. थर्ड आहे मॉडेल ऑफ न्यूट्रिशन. मॉडेल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्लांट, फोटोसिंथेसिस, फंगीस, ॲनिमल्स आणि ॲनिमल्स असे वेगवेगळे ग्रुप्समध्ये त्यांची डिवायडेशन केलं. ठीक आहे. फोर्थ क्रायटेरिया आहे लाईफस्टाईल. ते आता त्या ॲनिमलची किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, ॲनिमलचे, प्लांट, ॲनिमल, फंगीस ते कसे प्रोड्यूस करते किंवा कन्झ्युमर्स करतील किंवा डिकम्पोज जगतात असे वेगवेगळे क्रायटेरिया ठरवले. 5 आहे फॅलोजेनेटिक रिलेशनशिप. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फॅलोजेनेटिक रिलेशनशिप युकॅरियोटिक और युकॅरियोटिक, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर अशा भागांमध्ये त्याने डिवायडेशन करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओके. याचा पुढचा टॉपिक आपण पुढे बघू. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ट्री डायग्राम दिलेले. लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्युकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक 2 ग्रुप होतात. तर प्युकॅरियोटिक बघू. प्युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर, त्याचं एक्झाम्पल आहे किंगडम ऑफ मोनेरा. हा युनिसेल्युलर आहे आणि युनिसेल्युलरचा ग्रुप प्युकॅरियोटिकमध्ये आहे. पुढचं बघू युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल्समध्ये 2 प्रकारचे असतात. त्यामध्ये मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलरमध्ये आहे प्रोटिस्टा, एक पेशीय म्हणजे असेल तो प्रोटिस्टा. आता मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय, बहुपेशीय, त्यामध्ये असेल फंगीस, प्लांट अँड ॲनिमल. आता फंगीमध्ये सेल वॉल असतं. सेल वॉल इज प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कॅनॉट बी द परफॉर्म द फोटोसिंथेसिस. फंगीमध्ये सेल वॉल असते पण तो फोटोसिंथेसिसमध्ये प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. प्लांट सेल वॉल आर प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅनॉट द फोटोसिंथेसिस. प्लांटमध्ये सेल वॉल असतो आणि तो त्या पद्धतीने फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण आणि अन्न तयार करतो. ॲनिमल्स नो सेल वॉल, याच्यामध्ये सेल वॉल नसतो त्यामुळे ते आपलं अन्न तयार करू शकत नाही, ते डिपेंडिंग असतं.